राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजवरच्या वाटचालीत संघ प्रचारकांच्या भरीव कार्याचा बहुमोल सहभाग आहे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या व्हिडिओ मालिकेअंतर्गत आजवर 92 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. याच मालिकेतील या 93व्या व्हिडिओत अध्यात्मप्रेमी आदरणीय चंदूजी हरकरे यांच्या जीवनकथेचे सचित्र वर्णन केलेले आहे. एकमात्र ही गीता गाऊन यज्ञ सांगता ऋत्विज होऊन अर्पित अवघे तन मन धन यज्ञ रूप हे करण्या जीवन भावे जीवन यज्ञ समर्पण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या मांदियाळीतील एक ज्येष्ठ प्रचारक श्री चंदूजी हरकरे यांच्या जीवन कार्याचा हा अल्पसा परिचय निश्चितच आपल्याला नाही चिरा नाही पणती तरीही येथे कर माझे जुळती असे म्हणावयास भाग पाडतो. ऐकूया तर मग ही कर्तृत्वगाथा. चंदूजींचं पूर्ण नाव श्री चंद्रकांत सदाशिवराव हरकरे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे झाला. बालाघाटलाच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचं शालेय शिक्षण बालाघाट येथे झालं. त्यांचे मोठे बंधू श्री पुरुषोत्तम हरकरे हे संघाचे स्वयंसेवक होते. घरात संघाचं वातावरण असल्यामुळं चंदूजी लहानपणीच संघाचे स्वयंसेवक झाले. 11वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूरला जावं असं घरच्यांना वाटत होतं. नागपूरला त्यांचे इतर 2 मोठे बंधू अनंतराव आणि वसंतराव वास्तव्यास असल्यामुळं अडचण निर्माण होणार नव्हती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी चंदूजी नागपुरात दाखल झाले. चंदूजींनी नागपूर विद्यापीठातून कला स्नातक ही पदवी प्राप्त केली. शिक्षण सुरू असतानाच त्यांना महाराष्ट्र स्टेट रोड कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाली, ती सुद्धा नागपूरलाच. चंदूजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं मराठी भाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी, उडिया, बंगाली तसंच आसामी अशा विविध भाषांवर प्रभुत्व होतं. MA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि 1959 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक होण्याचा निर्णय घेतला. प्रचारक म्हणून त्यांना ओरिसा प्रांतात पाठवण्यात आलं. प्रचारक म्हणून जाण्यासाठी त्यांना त्यांचे मोठे बंधू श्री वसंतराव आणि अनंतराव या दोघांनी खूप प्रोत्साहन दिलं. ओरिसा प्रांतात त्यांनी जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक आणि इतर ठिकाणी जिल्हा तथा विभाग प्रचारक अशा जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. आणीबाणीच्या काळात संघावर बंदी लागल्यानंतर त्यांना 19 महिन्यांचा कारावाससुद्धा झाला. त्यांना कटकच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यांचं उडिया भाषेवर उत्तम प्रभुत्व असल्यामुळं तेथील लोक त्यांना उडिया समजत होते. याच कारणामुळे समाजाच्या सर्व वर्गांमध्ये त्यांची चांगल्या प्रकारे ओळख होती. अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि संघटनेतील मंडळी त्यांच्याकडे विचार विमर्श करण्यासाठी कार्यालयात येत असत. श्री भगवान जगन्नाथ यात्रा आयोजनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असायची. त्यांचं मूळ पिंड हा आध्यात्मिक असल्यामुळं पुष्कळदा ते कोणालाही न सांगता आध्यात्मिक साधना करण्यासाठी अज्ञानस्थळी निघून जात असत. त्यांच्याबाबत एक किस्सा सांगण्यात येतो. तत्कालीन सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांचा चंदूजींच्या कार्यक्षेत्रात प्रवास निश्चित झाला होता. प्रवास सुरू झाला, पण चंदूजींचा कुठेच पत्ता नव्हता.
शेवटी प्रवासानंतर जेव्हा बाळासाहेब नागपूरला आले तेव्हा त्यांनी चंदूजींच्या बंधूकडं जाऊन चौकशी केली. तेव्हा कुठे बाळासाहेबांना त्यांच्या आध्यात्मिक साधनेबाबत माहिती समजली. साधारणतः 1978-79चा असा तो काळ असावा. चंदूजींनी संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आपल्या आध्यात्मिक साधनेसाठी ऋषिकेशच्या शिवानंद आश्रमात जाण्याचा मनोदय कळवला. शिवानंद आश्रम हे स्थान त्यांना आध्यात्मिक साधना, ज्ञान तसंच अनुभव प्राप्त करण्याकरता योग्य वाटलं. शिवानंद आश्रमात प्रवेश केल्यानंतर आश्रमाद्वारे त्यांना मलेशियात पाठवण्यात आलं. मलेशियात त्यांनी तेथील कामाचं अवलोकन केलं आणि 1979मध्ये ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांच्याकडं विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडं पूर्वोत्तर क्षेत्राचे संघटन मंत्री असं दायित्व देण्यात आलं. त्यांचं मुख्य कार्यालय गुवाहाटी हे निश्चित करण्यात आलं. पूर्वोत्तर क्षेत्रात 1980 ते 1983 या काळात त्यांनी आसाम, मेघालय आणि मणिपूरसारख्या दुर्गम भागात प्रवास करून जवळजवळ 50पेक्षा अधिक धर्मसंमेलने भरवली. 50,000पेक्षा अधिक लोकांनी त्यात सहभाग नोंदवला. अशा प्रयत्नातून या क्षेत्रामध्ये हिंदू जागरणाचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडलं. याच काळात देशात एकात्मता यात्रेची सुरुवात झाली. त्याकरता चंदूजींना कलकत्त्याला पाठवण्यात आलं. त्या क्षेत्रामध्ये एकात्मता यात्रेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी चंदूजींवर सोपवण्यात आली. जुलै 1984मध्ये विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 10वं हिंदू संमेलन आयोजित केलं होतं. त्या संमेलनात भाग घेण्यासाठी चंदूजींना सांगण्यात आलं. याच प्रवासात त्यांनी अमेरिकेतल्या इतर शहरात आणि इंग्लंडमध्ये प्रवास करून धर्मजागरणाचं कार्य केलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. त्यांनी 1985मध्ये शिवानंद आश्रम ऋषिकेशला जाऊन संन्यास घेतला, दीक्षा ग्रहण केली. संन्यास घेतल्यानंतर ते स्वामी विश्वात्मानंद सरस्वती या नावानं ओळखले जाऊ लागले. ऋषिकेशला 5 वर्ष राहिल्यानंतर ते मध्य प्रदेशच्या मार्कंडेय संन्यासाश्रम ओंकारेश्वरला येऊन राहिले. संघ किंवा विश्व हिंदू परिषद यांनी दिलेले कोणतंही काम करण्यास ते तत्पर असत. संघाच्या सूचनेनुसार त्यांनी एक संत म्हणून श्रीराम मंदिर पुनर्निर्माण आंदोलनात भाग घेतला. प्रचारक किंवा संन्यस्त जीवन जगत असताना देखील ते नागपूरच्या आपल्या घरी भेट देत. सर्व परिवाराशी त्यांचे सुमधुर संबंध होते. त्यामुळेच घरची सर्व मंडळी त्यांच्या येण्याची वाट पाहत. 1999 साली मार्कंडेय संन्यासाश्रम ओंकारेश्वर येथे वयाच्या 68व्या वर्षी हृदयगती थांबल्यामुळं त्यांचं दुःखद निधन झालं. तिथंच त्यांचं पार्थिव नर्मदा नदीला अर्पण करण्यात आलं. त्यांच्या मृत्यूची बातमी मात्र त्यांच्या परिवाराला 10 महिन्यानंतर प्राप्त झाली. चंदूजी यांचे पुतणे श्री राम हरकरे हे विदर्भ प्रांताचे संघचालक म्हणून कार्यरत होते. तसेच रामचे लहान बंधू श्याम हरकरे हे धर्मजागरणाच्या कामात अखिल भारतीय स्तरावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा या संत प्रवृत्तीच्या महान प्रचारकाला आमचे शतशत नमन. गृहीवलय संघाला पोषक, बालपणी संघाचे सेवक, वडील बंधू प्रोत्साहित ते, रोजगार सोडून प्रचारक. गृहीवलय संघाला पोषक, बालपणी संघाचे सेवक. अनेक भाषा पारंगत ते, उडिया भाषा प्रामुख्याने. या कारणे प्रमुख जाहले, जगन्नाथाचे ते आयोजक. गृहीवलय संघाला पोषक, बालपणी संघाचे सेवक.
यात्रा एकात्मतेची वा विश्व हिंदू संमेलन ते पश्चिम देशी धर्म कार्यन पूर्वोत्तरी मग हिंदू जागरण गृही वलय संघाला पोषक बालपणी संघाचे सेवक साधनेस अज्ञाती जाती शिवानंद आश्रमात वसती संघानंतर स्वामी होती मूळपिंड आध्यात्मिक बैठक गृही वलय संघाला पोषक बालपणी संघाचे सेवक. अध्यात्मप्रेमी चंदूजी हरकरे या गिरीश हरकरे यांनी लिहिलेल्या हिंदी लेखाचे मराठीतील व्हिडिओ रूपांतरण आपण आत्ताच ऐकले आहे. मूळ हिंदी लेखाचे मराठी भाषांतर ॲडव्होकेट सुनील पाळधीकर यांनी सादर केलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरजी गाडगे यांचा वाचनस्वर या व्हिडिओला प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमु दे, देश कार्य विरमु